ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो. डिनर डेटला गेल्यानंतर सायली आणि साक्षी दोघी आमने सामने आलेत. ती साक्षी शिकरेच आहे. सायलीने तिला अचूक ओळखलंय. साक्षी जिवंत असल्याचं सत्य सायलीला कळलंय. त्यातच नेहमीप्रमाणेच प्रियाने माती खाल्ली आणि रविराजाने तिला तिचे लायकी दाखवून दिले. प्रियासोबत साक्षीने भेट घेताच सचिनवर संशय येताच साक्षीने सुरी उपसून सचिनच्या तोंडून आता सत्य वदवण्याचा प्रयत्न केलाय आणि नकळतच आपल्या खऱ्या लेकीला प्रतिमाने तन्वी नावाने हाक मारले. तर आता सायली साक्षी दोघी आमनेसामने येत आहेत तरी कशा? ही डिनर डेट सायली अर्जुनच्या फायद्याची ठरते का? आणि आता साक्षी सचिनकडून त्याची खरी ओळख वधवून घेते की नाही ते सगळं पाहणार आहोत, तेही आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता कल्पनाने दोघांनाही बोलवलंय म्हटल्यानंतर सायलीला थोडं टेन्शनच येतं. अर्जुनकडे ती स्टडी रूममध्ये जाते आणि त्याला जेव्हा हाक मारते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की बरं झालं तू आलीस, मला कॉफी हवी आहे, चल पटकन कॉफी दे. अगं दे ना लवकर. तेव्हा सायली त्याच्या हातात हात टेकते. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरं झालं, मी ना तुझा हात धरून अशी कॉफी पिईन. सायली चिडून विचारते की दुसरं काही सुचत नाही आहे का तुम्हाला? अर्जुन विचारतो की का दुसरं काही सुचायला हवं आहे? सायली म्हणते की ऐका ना, आईने आपल्या दोघांनाही त्यांच्या रूममध्ये बोलवले आणि विमलताई मला म्हणाल्या होत्या की आईने त्यांना असं सांगितले की मला कोणत्याही कामाला हात लावू द्यायचा नाही. अर्जुन विचारतो की का? सायली म्हणते मला तेच तर कळत नाही आहे, मला ना आता खरंच खूप टेन्शन येतं आहे. त्यावर अर्जुन तिला म्हणतो की अरे आता तर तुला बघून मलासुद्धा टेन्शन यायला लागले, चल फटाफट. आणि दोघेही कल्पनाच्या रूममध्ये जायला निघतात. आता अचानकच कल्पनाने बोलावले म्हटल्यानंतर दोघेही भांबावून जातात. जेव्हा ते दोघेही रूममध्ये जातात तेव्हा कल्पना प्रताप त्यांचीच वाट पाहत असतात. अर्जुन विचारतो की मम्मा मला बोलवलं? तेव्हा कल्पना सांगते की हो. प्रताप अर्जुनला म्हणतो की आधी दार लावून घे. अर्जुन इतका गोंधळून जातो, तो दरवाजा तर बंद करून घेतो पण तो घाबरतच विचारतो की काय झालं, काही झाले का? सायली विचारते अस्मिताताई तर बरे आहेत ना, पूर्णाची? कल्पना आता त्या दोघांचाही जीव भांड्यात पाडते. ती सांगते तसं कोणतंही कारण नाही आहे, आम्हा दोघांना तुमच्याशी बोलायचं आहे, त्यासाठी बोलवलं आहे. अर्जुन इतका गोंधळलाय, तो विचारतो की वेगळं कारण आहे म्हणजे? अरे काय घडलं आपल्या घरात, सांगा ना प्लीज. आता त्यांची भीती शिगेला पोहोचलेली असते आणि प्रताप कल्पना सगळं कोड्यातच बोलतात. प्रताप म्हणतो की अर्जुन, अरे इतका मोठा नामवंत वकील आहे, इतकी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही? सायली अर्जुन धक्क्याने एकमेकांकडे पाहतात. अर्जुन विचारतो की कुठली गोष्ट डॅड? तेव्हा प्रताप त्याला सांगतो अर्जुन, अरे तू तुझ्या बायकोला जराही वेळ देत नाही आहे, हे तुझ्या लक्षात येतंय का? अर्जुन भुवया उंचावत विचारतो की अरे मागचे काही दिवस झालं त्या नागराजचे कारस्थानं आणि घरातले प्रॉब्लेमच सोडवत फिरताय. आता कुठे ते दोघेही निश्चिंत होतात. कल्पना सांगते दोघांना, अरे दोघे तुम्ही तरुण मुलं आहात, तुमचे हे फिरायचे, वेगळ्या गोष्टी करायच्या हे दिवस आहेत. त्यावर प्रताप म्हणतो की मग काय? कल्पना आता सायलीलाही सुनावते, अगं सायली, तुला तर स्वयंपाकघरातून फुरसतही मिळत नाही आणि जरी कधी वेळ मिळालाच तर तू अर्जुनला मदत करायला जाते. प्रताप सांगतो, आणि तुमच्या लक्षात येतं आहे का की या सगळ्या कारणांमुळे तुमचं एकमेकांसोबतचं जगणं राहूनच जातं आहे. तेव्हा सायली म्हणते, पण आम्ही जे करतो आहे ते आपल्या माणसासाठीच करतो आहे ना. तेव्हा अर्जुन सांगतो की आणि डॅड, आता मी नागराज काकांना शिक्षा कशी होईल फक्त याचाच विचार करू शकतो, आणखीन काही नाही. तेव्हा प्रताप त्याला समजावतो की अरे असं वागून कसं चालेल, अरे अशाने तुमच्या दोघांमधला संवादच नाहीसा होईल. तू थोडा वेळ सायलीसाठी काढला तर काहीही बिघडणार नाही आहे. तू थोडा वेळ काढ, तुम्ही दोघंही बाहेर जाऊन कुठेतरी फिरा. आणि कल्पनाही ताकीद देते की तिथे बाहेर जाऊन या केसबद्दल काहीही बोलायचं नाही. आता प्रताप कल्पनाची इतकी गोड तक्रार ऐकून सायली अर्जुन तर लाजणारच ना. तेव्हा अर्जुनही पुन्हा तेच बोलतो, मम्मा ठीक आहे, एवढी नागराज काकांची केस संपली ना की पुढे कल्पना त्याला बोलायची फुरसतच देत नाही. अर्जुन, हे बघ, तू आता एखादं कारण जरी दिलं ना तर बघा, मी मागच्या वेळेसारखं डायरेक्ट माथेरानचं तिकीटच बुक करेन.
किती गोड धमकी दिली आहे ना कल्पनाने. प्रताप तर कल्पनाचीच साथ देणार. तो म्हणतो की अगं ग्रेट आयडिया, आपण या दोघांना 8-10 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर फिरायला पाठवू. तेव्हा अर्जुन गालातच हसतो आणि तो म्हणतो की डॅड, नाही म्हणजे जायला आम्हालाही आवडलं असतं, पण सायलीला तो सांगतो की चला आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली आहे म्हटल्यानंतर बायको एक डेट तो बनताय. तेव्हा प्रताप सांगतो की चला तयार व्हा आणि बाहेर पडा पटकन. अर्जुन विचारतो की आत्ता? कल्पना सांगते की हो, तुम्ही नाश्त्याच्या वेळेसच जायचं आहे. आणि हो, मी विमलांना सांगूनच ठेवलं आहे की तुम्हाला आज काही नाश्ता मिळणार नाही आहे, त्यामुळे गुपचूप जा. सायली अर्जुन दोघे एकमेकांकडे पाहून हसतच असतात. तेव्हा कल्पना म्हणते की बघा, हे दोघे हसताना किती छान दिसत आहेत, नाहीतर इतर वेळेला यांच्या चेहऱ्यावरती दुसऱ्याच कोणाचं तरी टेन्शन असतं. प्रताप म्हणतो की अरे जा निघा पटकन. अर्जुन म्हणतो की हो 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 डॅड जातोय. बायको चल, दोघेही बाहेर निघून जातात. पण इकडे नागराजच्या अटकेची बातमी काय ऐकली आणि साक्षीचे धाबेच ताण आणलेत. आता तिची मानसिक स्थिती इतकी ढासळले, विचार करते की सायली आणि अर्जुन अन्नानंतर डायरेक्ट नागराज काकापर्यंत येऊन पोहोचले. म्हणजे पुढचा नंबर माझा असेल का? मी जिवंत आहे ही गोष्ट त्यांना माहिती असेल का? अचानकच सचिन येऊन तिला मिठी मारतो आणि ती डचकते. सचिन विचारतो की सॅम, अगं डचकायला काय झालं? घरात आपण दोघेच आहोत ना? तेव्हा साक्षी विचारते, तू कुठे बाहेर चालला आहेस का? सचिन म्हणतो की मी नाही, आपण दोघेही बाहेर चाललो आहे. त्या स्टेशनजवळ ना एक कॉन्टिनेंटल कॅफे ओपन झाला आहे, आपण तिथेच जातो आहे दोघेही ब्रेकफास्टसाठी. पण साक्षी स्पष्ट नकार देते. तिथे गेल्यानंतर मला कोणी ओळखलं तर? सचिन तिला शब्दात पकडत विचारतो की ओळखलं तर म्हणजे? त्याला काहीच कळत नाही. तेव्हा साक्षी म्हणते की अरे म्हणजे मला कोणी ओळखीचा भेटला तर? उगाचच त्याला बोलण्यात खूप सारा वेळ वाया जाईल आणि मला वेळ वाया घालवायचा नाही आहे. त्यापेक्षा आपण घरीच काहीतरी खाऊयात. सचिन एखाद्या लहान मुलासारखा हट्ट धरतो. साक्षीला तो म्हणतो की सॅम, अगं मला काहीतरी कॉन्टिनेंटल खावंसं वाटतंय आणि मला थंड करून नाही खायचं आहे, प्लीज चल ना माझ्यासोबत. तेव्हा साक्षी म्हणते की ठीक आहे, अरे मला चेंज तर करू देत. सचिन तिला सांगतो की सॅम, आता काय चेंज करायचं आहे, तू अशी छान दिसतेस, चल. साक्षी त्याला एक मिनिट म्हणते आणि आतमध्ये निघून जाते. थोडा वेळ तो वाट पाहतो. साक्षी जेव्हा येते तेव्हा तिने चेहऱ्याला मास्क आणि गॉगल लावलेला असतो. आता सचिन मुद्दाम संशयाने विचारतो की हा मास्क कशाला? त्यावर साक्षी उत्तर देते की काय आहे, मला धुळीची ॲलर्जी आहे आणि त्या धुळीने ना सर्दी होईल म्हणून हे प्रोटेक्शन मास्क घातलाय. ती पुढे निघून जाते. तेव्हा मनातच सचिन विचार करतो, अजून स्वतःची आयडेंटिटी किती दिवस लपवणार आहेस साक्षी शिकरे. इकडे अर्जुन तयार होऊन सायलीची वाट पाहत असतो. तो सायलीला हाका मारतो की बायको, अगं अजून किती वेळ, आपल्याला उशीर होतोय, आपल्याला नाश्त्यासाठी जायचं आहे, लंचसाठी नाही. इतक्यातच सायली पाठीमागून येते. छान अशी तयार होऊन आलेली असते. तिला पाहता क्षणी अर्जुन तिला पाहतच राहतो. तो विचारतो की मला भास तर होत नाही आहे ना, कोणी इतकं सुंदर कसं काय दिसू शकतं? तेव्हा सायली लाजत म्हणते की पुरे आता. सायली स्वतःची पर्स घेते आणि अर्जुनला सांगते की चला आता. अर्जुन अचानक तिचा हात पकडतो. तो म्हणतो की थांब ना. तेव्हा सायली विचारते की का, आता उशीर होत नाही आहे का? मगाचपासून सतत चल चल आपल्याला उशीर होतोय असंच म्हणत होतात. चला. सायली आता पुढे जाणार. अर्जुनने तिचा हात घट्ट पकडलेला असतो. ती पुन्हा मागे खेचली जाते. तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहून इतके हसायला लागतात. पण प्रेक्षकांनो, इथेच मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण सायली आणि साक्षी आमने सामने येणार आहेत. अर्जुन सायली नेमकं सचिन साक्षी ज्या रेस्टॉरंटमध्ये येणार होते तिथेच पोहोचतात. अर्जुन सायलीला म्हणतो की चला बघ काय ऑर्डर करायचे. सायलीला आता ती मेनू कार्ड चेक करते पण सगळे चुकीचे शब्द बोलते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की इट्स लजानिया, त्याला लजानिया म्हणतात. सायली चिडते, नाराज होते. ठीक आहे, परकी भाषा बोलायला जमली नाही म्हणून त्यात काय हसायचं एवढं, एखाद्या लहान मुलांसारखं रुसते.
आपली मातृभाषा तुमच्यापेक्षाही मला छान जमते, ते बघा आधी. अर्जुन शेवटी तिच्या पुढे गुडघे टेकतोच. ओके ओके, तू काय खाणार ते तरी सांग आधी. तेव्हा सायली चिडून म्हणते की नको, मी उगाच पुढे काही बोलले तर परत तुम्ही माझ्यावरती हसाल. आणि तुम्ही मला इथे का घेऊन आलात? मला हे असलं खायला काही आवडत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी ऑर्डर करतो. आता तो मेन्यू कार्ड चेक करत असतो, पण इतक्यातच तो हसून सायलीकडे बघतो आणि सायली हसतच म्हणते की मग मी इडली सांबार खाणार. अर्जुन हसत तिच्यावरती बोलतो की हे मला माहिती होतं बायको, थांब मी ऑर्डर देऊन आलो. अर्जुन ऑर्डर द्यायला काय जातो तोचपर्यंत जबरदस्त एंट्री होते सचिनसोबत साक्षीची. अर्जुन त्यांची ऑर्डर घेऊन येतो तोपर्यंत सचिन साक्षी त्यांच्या टेबलवरती जाऊन बसतात, पण दोघेही विरुद्ध दिशेला असतात. एकमेकांना ते दोघेही पाहूच शकत नाहीत. अर्जुन सायलीला विचारतो की काय मग, इडली सांबार खाऊन खुश ना? तेव्हा सायली म्हणते की हो, पण मग तुम्ही आधी का चिडवलंत मला? तेव्हा अर्जुन म्हणतो की काय आहे, माझी बायको चिडली ना की तिचे कान लाल होतात आणि ती आणखीनच क्यूट दिसते. तेव्हा अर्जुन असं बोलता क्षणी सायली इतकी लाजते. अर्जुन तिला सांगतो, मला ना चांगलंच माहिती आहे, तू कुठेही गेलीस ना तरी इडली सांबारच खाणार, मग तुला जे आवडेल तिथेच मी बरोबर घेऊन आलो. तेव्हा सायली मागचा एक प्रसंग सांगते. तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा आश्रमात होतो ना तेव्हा मधुभाऊ आम्हाला 4 महिन्यानंतर एकदा कुठेतरी बाहेर फिरायला न्यायचे आणि मुलं वेगवेगळे काही त्यांना आवडते ते खायला मागवायची, पण माझं फिक्स असायचं इडली सांबार. सायली अर्जुन तर मस्त गप्पा मारत त्यांची डेट एन्जॉय करतच असतात. इकडे सचिन साक्षीला सांगतो, सॅम अगं इथे धूळही नाही आहे, तू मग चेहऱ्याचा मास्क काढ ना, मला बघायचं आहे तुला. तेव्हा ते डोळ्यांवरचा गॉगल हटवते, चेहऱ्यावरचा मास्कही काढते. सचिन म्हणतो की दॅट्स लाईक अ गुड गर्ल, बरं तुला काय खायचं आहे? तेव्हा साक्षी अजूनही थोडीशी नर्वसच आहे. आता नागराजसुद्धा महिपत पाठोपाठ जेलमध्ये गेलाय म्हटल्यानंतर तिच्या मनात भीतीही राहणारच. साक्षी त्याला स्पष्ट सांगते, तुला जे ऑर्डर करायचं असेल ते तू कर. सचिन ऑर्डर देण्यासाठी जातो. सायली अर्जुनचा तर नाश्ता करून झालेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला कॉफी हवी आहे, तू घेणार आहेस का? तेव्हा सायली सांगते की मला नको आहे, पण मी तुमच्यासाठी घेऊन येते. अर्जुन विचारतो की वा वा वा, हे काय बरोबर नाही आहे, म्हणजे घरी पण तू मला कॉफी देणार आणि इथेही तूच कॉफी देणार, राहू देत मी घेऊन येतो. किती चांगला नवरा आहे ना अर्जुन. अर्जुन आता निघालेलाच असतो. इतक्यात सायली पाठीमागून हाक मारते. ती सांगते की अहो माझ्या फोनची चार्जिंग संपली आहे, इथे कुठेतरी चार्ज कराल का? अर्जुन पटकन सायलीकडे येतो आणि तिचा फोन घेऊन नेमकं त्या मॅनेजरकडे जातो. आता अर्जुनला पाहता क्षणी सचिनला स्वतःचे तोंड लपवायची वेळ येते. अर्जुन अचानक तिथे कसा काय टपकला त्याला काहीच कळेनासं होतं. अर्जुनला पाहिल्यानंतर सचिनची पळताभही थोडी होते. आता तो मॅनेजर सचिनच्या पाठीमागे ओरडत असतो की अहो सर तुमची ऑर्डर, आणि सचिन बुडाला पाय लावून पळतो. साक्षीकडे जात तो बहाणा करतो की साक्षी सॉरी सॅम, अगं चल ना, मला ना एक महत्त्वाचा कॉल घ्यायचा आहे, आपल्याला निघावं लागेल. साक्षी विचारते की अरे पण ब्रेकफास्ट? सचिन आता साक्षीलाच पुढे करतो. तो म्हणतो की बरं मी पुढे जातो, तोपर्यंत तू ते पॅक करून घेते का, आपली ऑर्डर तयारच आहे. आणि सचिन आता तेथून सटकतो. अर्जुनने तोपर्यंत कॉफी मिळवलेलीच असते आणि तो सायलीकडे कॉफी घेऊन येतो. आता ते दोघेही कॉफी एन्जॉय करणार. इतक्यातच नेमका चैतन्याचा अर्जुनला कॉल येतो. अर्जुन तो रिसीव्ह करतो आणि त्याला कळतं की त्याचे खूप जुने क्लायंट त्याच्या ऑफिसमध्ये वाट बघतायत. अर्जुन आता सायलीला रिक्वेस्ट करतो की बायको, माझे क्लायंट ऑफिसमध्ये केव्हाचेच आलेत, मला जावं लागेल, खूप महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा सायली आठवण करून देते, अहो माझा फोन चार्ज. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांब मी घेऊन येतो. सायली म्हणते की अहो तुम्ही कॉफी प्या, मी घेऊन येते. म्हणजे आता साक्षी आणि सायली आमने सामने येणार. तर साक्षी स्वतःची ऑर्डर पॅक करून घेत असतानाच सायली तिथे त्या मॅनेजरकडून फोन मागून घेते. पण होतं असं की दोघेही वेगळ्या दिशेला थांबलेले असतात, म्हणजे वेगळ्या बाजूला थांबलेले असतात, विरुद्ध बाजूला. जेव्हा सायली स्वतःचा फोन घेते आणि साक्षी स्वतःची ऑर्डर
दोघे एकमेकींना धडकतात आणि दोघींच्याही हातातल्या वस्तू खाली पडतात. आता सायली म्हणते की मला माफ करा, पण तेव्हाच सायली हादरून जाते, कारण प्रत्यक्षात तिच्या समोर उभी असते ती म्हणजे साक्षी. आणि साक्षीसुद्धा पुरती हादरून गेलेली असते, कारण तिच्यासमोर सायली उभी आहे. म्हणजे सायलीने तिला ओळखलंय. साक्षी पटकन आपल्या तोंडावर मास्क चढवते. सायलीला असा काही जबरदस्त धक्का बसलेला असतो ना साक्षीला बघून. साक्षी पटकन आपल्या डोळ्यांवर गॉगल चढवते आणि तेथून सटकते, पळ काढते. सायली पाठीमागे ओरडतच असते की हे थांब थांब. अहो, तेव्हा अर्जुन धावतच तिच्याकडे जातो. सायली त्याला धक्कादायक बातमी देते की मी इथे साक्षीला बघितलं. अर्जुनलाही ऐकून धक्का बसलेला असतो. जेलमध्ये असलेली साक्षी जे मेल्याचं जाहीर केलं ती प्रत्यक्षात सायलीला कशी दिसू शकते? अर्जुनला प्रश्न पडणं साहजिक आहे. म्हणजे आता साक्षीची सुद्धा उलटी गिनती सुरू झाली म्हणायचं. दोघेही धावत बाहेर येतात. तोपर्यंत सचिन साक्षीला घेऊन फरार होतो. पण अर्जुन आता सायलीलाच वेड्यात काढतो की साक्षीची क्रिया समोर कशी असेल, ती मेली जेलमध्ये, माहिती आहे ना तुला? तेव्हा सायली म्हणते की मला नाही माहिती, पण माझ्यासमोर जी उभी होती ती साक्षीच होती. तिने चेहऱ्यावरती मास्क जरी लावला असला तरी तिचे डोळे ते मी विसरू शकत नाही. ती साक्षीच होती. सायली इतक्या कॉन्फिडंटली सांगत असते. अर्जुन म्हणतो की हे बघ, तू दुसरी कोणती तरी मुलगी बघितली असेल जी तिच्यासारखी दिसते. तेव्हा नक्की काय घडलं ते सायली सांगते की तिचा फोन आणायला गेल्यानंतर तिची आणि साक्षीची धडक झाली आणि तिने सायलीला पाहता क्षणी पटकन आपली ऑर्डर घेऊन तेथून पळ काढला. सायली खात्रीने सांगत असते की साक्षीच होती. पण होतं असं की अर्जुन आता विचार करतो हे कसं शक्य आहे? अगं, जेलमध्येच तिचा खून झाला होता. त्या बाईने स्वतः कन्फेशन दिले की तिनेच तिला मारलं होतं आणि महिपत चिकरीने स्वतःच्या मुलीचं फ्युनरलसुद्धा केलं आहे. तेव्हा सायली आता विचार करते की मग ती साक्षी नसेल का? अर्जुन आता खात्रीने सांगतो की अगं नसेलच. पण सायली स्वस्थ बसणाऱ्यातली नाही आहे, कारण प्रतिमाच्या बाबतीतही असंच घडलं होतं. अर्जुनचं तेच म्हणणं होतं की ती प्रतिमा नाही आहे, पण सायलीने ती प्रतिमाच होती हे जसं सिद्ध करून दाखवलं. कदाचित तसंच काहीसं पुन्हा एकदा घडेल. इकडे साक्षी अजूनही त्याच धक्क्यात असते. तेव्हाच सचिन गाडीखाली उतरतो. साक्षीच्या नजरेसमोरून तो प्रसंग जातच नाही की सायलीने तिला पाहिलंय. तिचे धाबे दणाणलेले असतात. सचिन तिला म्हणतो की सॅम, अगं कुठे हरवली आहेस? चल ना घरात. तेव्हा साक्षी बहाणा करते की ऐक ना, माझं एक महत्त्वाचं काम राहिलंय, तेवढं करून मी येतेच. आणि ती तेथून गाडी घेऊन निघून जाते. आता सचिनलाही थोडंसं टेन्शन येतं. सॅमने सुद्धा अर्जुनला बघितलं असेल का? त्यामुळेच कदाचित ती टेन्स झाली असेल का? असे प्रश्न त्याच्या मनात घोंगावतात. इकडे प्रिया जेव्हा हॉलमध्ये बाहेर येते पाहते तर सगळीकडे शांतता पसरलेली दिसते आणि तिच्या मनाची बेचैनी वाढते. आज नक्की झालंय तरी काय? सुभेदार कुठे फिरायला गेलेत की काय? की नवीन काहीतरी ड्रामा झाला असा विचार करूनच तिच्या मनात भीती दाटून येते. विमल येताच ती विचारते की विमल, घरातले सगळे कुठे गेलेत? सायली अर्जुन. आता सायली अर्जुनचं नाव काढलं तर विमल थोडीच बोलणार आहे. ती स्पष्ट सांगते मला काहीही माहीत नाही आहे. प्रियाची जराही इज्जत उरलेली नाही आहे ना. घरातले नोकरसुद्धा प्रियाला इज्जत देत नाहीत. चाल, प्रतिमा येते. इतक्यात आता प्रियाचा तोच पुन्हा ड्रामा चालू होतो. आई, अगं नागराज काका आपल्याशी असे कसे काय वागू शकतात? नाही म्हणजे घरात आपल्यासोबत राहत होते आणि आपल्याच जीवावरती उठले. त्यांच्याकडे पाहून असं वाटूच शकत नाही की ते असं काहीतरी करू शकतात. आता तिथे रविराजसुद्धा उपस्थित असतात बरं का, आणि तेही प्रियाचं बोलणं ऐकतात. रविराज प्रतिमाला सुद्धा नाश्त्याला बसायला सांगतात, पण प्रियाची बरोबर लायकी काढतात. मुद्दामच प्रतिमाला म्हणतात की प्रतिमा, उगाचच नाही काय नागराज आणि हिचं जमायचं. खोटेपणा तर दोघातही ठासून भरलाय. आता उगाचच ओढून ताडून कळवळा असल्यासारखं दाखवते. रविराजाने प्रियाला असं काही तोंडावर आपटलेलं असतं ना, पण इतक्यातच नेमकं तिला साक्षीचा कॉल जातो आणि तो घेण्यासाठी ती स्वतःच्या रूममध्ये जाते. इतक्यात कल्पना अस्मिताच्या रूममधून बाहेर येते. प्रतिमा विचारपूस करते, अस्मिताने दूध घेतलं का गं? कल्पना सांगते की हो, पण सचिनच्या वागण्याने ना
ती थोडीशी अस्वस्थ आहे. तेव्हा रविराज सांगतात की हळूहळू सगळं ठीक होईल. सावरायला तिला थोडा वेळ लागेलच ना. इतक्यात सायलीच घरी परतते. पण ती अजूनही त्याच धक्क्यात असते की तिने साक्षीला पाहिलं आणि तिने जिला पाहिलं ती साक्षीच होती. आता तिच्या डोक्यातून ते जाता जात नसतं. कल्पना आश्चर्याने तिला हाक मारते की सायली, अगं तू परतही आली. सायली एकटीच परत आलेली असते. तेव्हा रविराज सायलीला चिडवतात, अर्जुनसोबत फिरायला गेली होते ना, मग आता लक्ष कसे लागेल तिच्या आपल्याकडे. तेव्हा सायली लाजते आणि खाली मान घालते. प्रतिमा विचारते, अर्जुन कुठे आहे. सायली सांगते की ते परस्पर ऑफिसला गेलेत. तेव्हा कल्पना म्हणते की झालं, थोडा वेळ तुम्ही एकमेकांसोबत बाहेर फिरायला का गेलात, लगेचच आपापल्या कामाला लागलात हो. राहून राहून सायलीच्या मनाला एकच रुकरुक लागते की ती मुलगी साक्षीच नसेल ना. तर प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पण पुढेही मोठा ट्विस्ट आलाय. बघूयात तो ट्विस्ट नक्की आहे तरी काय. साक्षी येऊन प्रियाला भेटते. प्रिया तिला सावध करते की तुला सायलीने बघितले. तुझ्या लक्षात येत आहे का की आपल्याला वाचवायला इथे आता अण्णा सर किंवा नागराज काका नाही आहेत. साक्षी पिसाळली आहे. महिपतने जसं सांगितलं ती कोणावरच विश्वास ठेवत नाही आहे. तिने तर आता सचिनला धारेवर धरलं आहे. डायरेक्ट ती जाऊन त्याचा फोन मागते. सचिन आता टाळाटाळ करतो. तेव्हा साक्षी इतकी चवताळते, ती त्याचा गळा आवळत म्हणते की मी आता कोणावरतीही विश्वास ठेवणार नाही आहे. चाकू घेऊन ती त्याच्या अंगावर धावून जात म्हणते की मी कोणालाही मारू शकते. तेव्हा सचिन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. सायली सर्वांसाठी जेवण बनवताना तिला चोराचा चटका लागतो. तेव्हा प्रतिमाचा जीव कळवळतो आणि नकळत ती म्हणते की काम करताना स्वतःकडे लक्ष द्यायचं ना तन्वी. तिने तन्वी हाक मारली. तेव्हा सर्वच जण अचंबित होऊन तिच्याकडे बघतात. पण आता 2 ट्विस्ट आले आहेत. एक तर सायलीने साक्षीला पाहिले आणि दुसरं म्हणजे साक्षीला सचिनवरती संशय आहे. पण आता सायली साक्षीपर्यंत कशी पोहोचेल आणि सचिनचं गौड बंगाल ते गुपित साक्षीसमोर उघडेल का, ते येणाऱ्या भागात पाहायला मिळणारच आहे. आणि तेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे फक्त खरे भाग दाखवले जातात.